गणपती बाप्पासाठी प्रसाद रेसिपी हवी आहे, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम झटपट, सोपी आणि कमी साहित्यात होणारी हे म्हणजे आहे सुक्या खोबऱ्याचे लाडू. खूप टेस्टीसुद्धा लागतात आणि बाप्पाला आवडतील, मुलंसुद्धा आवडीने खातील. चला आपण कसे बनवायची ते बघूया. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पॅनमध्ये एका वाटीने मोजून घ्यायचं आहे आपल्याला साहित्य. सुकं खोबरं घेतलेलं आहे, विकतचं सुकं खोबरं आहे. 1.5 वाटी घेतलेली आहे. मोजून सारख्या वाटीने घ्यायचं आहे. तुम्ही कोणतेही वाटीचं माप घेऊ शकता. आणि त्याच वाटीने दूध पावडर आपल्याला मोजून घ्यायची आहे. जेवढं आपण सुकं खोबरं घेतलं तेवढीच आपल्याला दूध पावडरसुद्धा घ्यायची. आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तुम्हाला कितपत गोड आवडते त्याप्रमाणे. मी 1च वाटी साखर टाकणार आहे. त्याच वाटीने मोजून जी आपण सुकं खोबरं मोजण्यासाठी वाटी वापरली ती, आणि दूध घेतलं आहे 1 वाटी. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आधी. अजून दूध जर लागलं तर आपण दूध घेणार आहोत. आपल्याला हे गॅसवर ठेवण्याआधीच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान प्रकारे मिक्स होते. हे सर्व एकजीव करायचं आहे आणि गुठळी एकसुद्धा ठेवायची नाही यामध्ये. अशा पद्धतीने हळूहळू मिक्स करायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता सर्व आता मिक्स झालेलं आहे. आता आपण हे गॅसवरती ठेवूया आणि छान असं शिजवून घेऊया थोडा वेळ. जास्त वेळ शिजवायची गरज नाही. झटपट असे आपले हे आणि लो फ्लेमवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आणि गॅस अजिबात वाढवायचा नाही आणि मिक्स करत राहायचं आहे असं सारखं, म्हणजे बुडाला लागत नाही. तुम्ही पाहू शकता थोडंसं घट्ट होत आलेलं आहे. दूध लागलं तर अजून आपण टाकणार आहोत. आणि सुकं खोबरं आणि दूध पावडरसुद्धा आपण आधी भाजून घेतलेली नाही. अर्धी वाटी दूध अजून टाकलेलं आहे. आणि छान शिजण्यासाठी आपल्याला 1.5 वाटी असं दूध लागलेलं आहे याला. आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व साहित्य छान असं भाजलं जाईल. कच्चेपणा त्याचा नाहीसा होईल, कच्चं लागणार नाही. पाहू शकता तुम्ही मस्त असं आपलं हे मिक्स झालेलं आहे दूध यामध्ये. अजून आपल्याला 2 ते 3 मिनटं हे मिक्स करायचं आहे. आणि छान जेव्हा हे मिश्रण भांडं सोडेल तर तेव्हा आपल्याला समजायचं आहे की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे लाडवासाठी. अजून थोडा वेळ ठेवूया आपण. खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि साहित्यसुद्धा कमी लागतं मंडळी. तुम्हीसुद्धा बाप्पासाठी ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि आता हे मिश्रण भांडं सोडत आहे. तुम्ही पाहू शकता असं कोरडं होत आलेलं आहे थोडंसं. जास्त वेळसुद्धा ठेवायचं नाही आपल्याला गॅसवरती. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया. ताटाला तूप किंवा तेल थोडंसं लावून घेऊ शकता तुम्ही. आणि सर्व साहित्य यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे लाडू वळायला सोपे पडतील. आणि सर्व मिश्रण तयार होण्यासाठी 10 ते 12 मिनिटे मला वेळ लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता फॅनखाली थोडा वेळ ठेवूया आपण. आणि हे मिश्रण थंड झालेलं आहे छान. आणि तुम्ही हवे त्या आकारात हे लाडू वळू शकता. याचे मोदकसुद्धा तुम्ही बनवू शकता. मी लाडूच वळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे दोन्ही हाताने त्याला. तुमच्याकडे साचा असेल लाडवाचा त्यानेसुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता. अशा पद्धतीने मस्त असे लाडू तयार करून घेऊया आपण. आणि एका ताटामध्ये ठेवूया. सर्व लाडू मी अशाच प्रकारे करून घेणार आहे. मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओचे रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत येत जाईल. आणि सर्व लाडू आपले तयार करून झालेले आहे. आता एका मी डिशमध्ये काढून घेतलेले आहे लाडू. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा. पाहू शकता एकदम मस्त असे झटपट टेस्टी आणि भन्नाट लागणारे हे लाडू आपले तयार झालेले आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी. ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा मंडळी. आणि आजची ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशा छान मस्त भन्नाट रेसिपीमध्ये. बाय बाय. आणि इथपर्यंत आला तर सबस्क्राईबसुद्धा करा.